म्हणतात की बाहुल्य मानुष देई. इथे असं नाही म्हटलं की ब्राह्मण देई, क्षत्रिय देई, वैश्य देई, शूद्र देई, पुरुष देई, स्त्री देई. ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे, ज्यांना ज्यांना मनुष्य जन्म प्राप्त झालेला आहे, तो प्रत्येक जण अधिकारी आहे. सगळ्यांचं येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नावे. सगळ्यांना अधिकार आहे म्हणतात हा देव प्राप्त करायचा. सगळ्यांना अधिकार आहे भक्तीमध्ये ऐश्वर्य तत्व प्राप्त करायचा. सगळ्यांना अधिकार आहे. कोणाला असं वाटत असेल की बाबा मी तर खूप लहान आहे, आता तर मी शाळेत जातोय, मी देव घेऊ शकतो का? तर कोणत्याही वयामध्ये देव घेता येतो. कोणत्याही वयामध्ये, कोणत्याही वय. ज्ञानेश्वरांना ज्यांनी ज्ञान दिलं, चांगदेवांना ज्यांनी ज्ञान दिलं, ती मुक्ताबाई 7 वर्षाची होती, तिनेही देव घेतला. आणि 1400 वर्षाच्या चांगदेवाने सुद्धा ज्ञान घेतला. देव घेण्याकरता वयाचा अडसर नाही महाराज. कुठल्याही वयामध्ये देव घेता येतो. कोणत्याही परिस्थितीतल्या व्यक्तीला देव घेता येतो. एखादा राजा असेल, धर्मराज सम्राट होते, धर्मराज सम्राटाने सुद्धा देव घेतला. आणि एखादा कंगालातला कंगाल कोणी असेल, ज्याला आपल्या शरीराशिवाय स्वतःचा म्हणण्यासारखं काही नाही, त्यांनीही देव घेतला. कोणाला असं वाटेल की मी खूप शिकलेलो आहे, डॉक्टर झालोय, वकील झालोय, मी देव घेऊ शकतो का? चैतन्य महाप्रभू न्यायशास्त्रातले पंडित होते, त्यांनीही देव घेतला. आणि शबरी सारखी एक अडाणी होती, तिनेही देव घेतला महाराज. देव घेण्याकरता शिक्षणाचा अडसर नाही, देव घेण्याकरता वयाचा अडसर नाही, देव घेण्याकरता लिंगभेदाचा अडसर नाही, देव घेण्याकरता परिस्थितीचा अडसर नाही, देव घेण्याकरता कशाचाही अडसर नाही. ज्यांना ज्यांना नरदेह प्राप्त झालेला आहे तो प्रत्येक जण अधिकारी आहे. नरदेह निधान लागले असती, उत्तम सार उत्तम गती, होईल देवची म्हणती ते होती, तरी का चित्तीनं धरावे म्हणतात. ज्यांना ज्यांना नरदेहासारखा ठेवा हातामध्ये लागलेला आहे, ज्यांना ज्यांना नरदेहासारखा रत्न हातामध्ये आलेला आहे, अशा प्रत्येकाला देव प्राप्त करण्याचा, नव्हे नव्हे तर देव होण्याचा अधिकार आहे. देव होण्याची शाश्वत आहे, देव होण्याची पॉसिबिलिटी आहे. तरी का चित्ती न धरावे म्हणतात. तरी सुद्धा या संसारामध्ये जीवन जगत असताना या गोष्टी आपण मनामध्ये का बरं आणत नाही की आपण देव घेऊ शकतो.